बिनविरोध अशी सगळीकडे चर्चा महाराष्ट्रात झाली आणि मग ते एक झालं पॅनल तर एकतर्फी. मग हे कसं काय अंदाज कळते बाबा चॅनलवाल्यांना म्हणला त्यांचं धन्यवाद. अजून सभासद फॉर्म भरतात तर तुम्ही एकतर्फी. आम्ही बेलो ना पॅनल करायचं का नाही ते बेलो अक्षरशः बेलो एकतर्फी करून टाकले दादांनी सगळ्यांना. चेअरमन मी पृथ्वीराज बापूंना केलं. मी खरंच फॉर्म भरायला गेल्यानंतर बापू समोर आले. मला समोर आल्यावर मला वाटलं हत्तीच चालत आले. खरंच मला तसं वाटलं ताकद आहे बापूच्या हत्तीत. कारखाना चालवायला पाहिजे होता हत्तीसारखं. आणि मी बरं का समोर आल्या बापूंनी नजर टाकली फॉर्म भरताना. मी काय खोटं बोल मी थोडं घाबरलो पण परत धीर धरला. अरे हत्ती असला घाबरायचं नाही. आपण सुनील काळे म्हणजे काळी मुंगी आहे. पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातल्या छत्रपती कारखान्याची निवडणूक 10 वर्षानंतर होते. या निवडणुकीसाठी मोठ्या संख्येनं उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत. खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारखान्याच्या संचालक मंडळाच्या विरोधात असलेल्या शेतकरी कृती समितीचे प्रमुख आणि कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज यांच्याकडे 5 वर्षासाठी कारखान्याची धुरा सोपवण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर ही पूर्ण निवडणूक एकतर बिनविरोध पार पडेल किंवा फार तर एकतर्फी होईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं होतं. परंतु या कारखान्याच्या निवडणुकीत 2 पॅनल उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यापैकी एक आहेत सुनील काळे यांचा जिजामाता पॅनल. 1992 पासून ते जिजामाता पॅनल या नावानं निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करतात. 1992मध्ये त्यांनी कडवी झुंज दिली होती. त्याचा इतिहास अजूनही ताजा आहे. आणि आता पुन्हा एकदा छत्रपती कारखाना अडचणीत असताना निवडणूक लादू नये असं सत्ताधारी सांगत असताना या कारखान्यामध्ये लोकशाही टिकली पाहिजे म्हणून सुनील काळे हे जिजामाता पॅनल घेऊन उभे राहत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. या निवडणुकीमध्ये तुम्ही पॅनल घेऊन उभा राहत आहात तर कुठपर्यंत तयार राहिलेली? 32 वर्षाचा माझा अनुभव आहे आणि लोकांचा जिजामातावरती विश्वास आहे. एकदा जिजामाता पॅनल जाहीर केल्यानंतर कितीही संकट आले तर माघारी घेत नाही. त्यामुळं मी पूर्ण तयारीशी आणि संपर्कात आहे आणि उमेदवार जवळजवळ फिक्स झालेले आहेत. सत्ताधारी पार्टीचे उमेदवार मुलाखती घेऊन फिक्स होणार आहेत पण आमचे उमेदवार जवळजवळ सगळे तयार आहेत. पण याच्यासाठी खूप कालावधीची तयारी करावी लागते. तुम्ही किती मतदारसंघात फिरला किंवा किती गावात फिरला? 53 गावांचं कार्यक्षेत्र आहे. अगदी बरोबर आहे. सत्ताधारी पार्टीला काही तयारी करावं लागत नाहीत. हे जे आता 600 फॉर्म भरलेले आहेत हे विरोधकांसाठी नाही सत्ताधारींच्यासाठी आहेत. त्यातले आमचे ते 40 उमेदवार सोडले म्हणजे इच्छुक तर हे सगळे सत्ताधारीसाठी ते फॉर्म भरतात. ह्याच्यात जर सगळ्यांनी तरी म्हणलं तर 50 पॅनल होतील. 20-20 लोक एक ब वर्ग सर तर 50 पॅनल होत नाहीत. आम्हालासुद्धा एकच विरोधी पॅनल आहे. मला वाटते जाहीर केलेलं आहे म्हणजे महायुतीमध्ये 2 पॅनल झालेले आहेत. एक अजितदादांचा AP राष्ट्रवादी आणि दुसरा महायुतीचा पॅनल जाहीर केला असं पेपरमध्ये वाचलेलं आहे मी. तो म्हणजे भाजप आणि शिंदे शिवसेना असं मी ऐकलेलं आहे. म्हणजे माझ्या दृष्टीनं बरं झालं की महायुतीत 2 पॅनल झाले म्हणजे विरोधात खरा जिजामाताच लढणार आहे. तसं ते म्हणतात विरोधात 2 पॅनल कसे विरोधात 2 नाही जिजामाताच एकटा राहू शकतो. अच्छा म्हणजे तुमची थेट या दोघांशी लढत आहे. ते 2 एकत्रित असं तुमचं म्हणणं आहे. बरं आता मला एक सांगा छत्रपती कारखाना आर्थिकदृष्ट्या अडचणीत येण्याची कारणं काय असावीत? तुम्ही अभ्यास केला का? अगदी अभ्यास केलेला आहे. मी 92 साली पहिला महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचा पॅनल म्हणून उभा केला. पक्षीय नव्हता परंतु मुंडे साहेबांचा आशीर्वाद होता. बाबलाल काकड्यांचा आशीर्वाद होता. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना. तर पॅनल ज्यावेळेस उभा केला त्यावेळेस आप्पासाहेब पवार मला म्हणाले कैलासवासी आणि त्यांनी मला चांगलं सांगितलं बाबा आम्ही सगळी मोठी एकत्र ज्यांचं पटत नाही ते साहेबांनी एकत्र केलं. कशासाठी केलं म्हणलं चांगल्यासाठी तुम्ही केलं. पण म्हणलं तरी तो का करतो मला विश्वास नाही. एकत्र व्यवस्थित जेवणार नाहीत ही 5-6 माणसं आणि त्यांच्यात फूट पडणार. आणि 97 साली त्यातली 2 लोक फुटली. मला पॅनल करता आलं नाही कारण त्यातलीच मोठे फुटल्यानंतर तिकडं लोक बघतात. मी थांबलो पण थांबण्याचं कारण वेगळं आहे. माझं 5 वर्ष पुरं होत असताना माझं सभासदत्व निवडणूक लागायच्या आधी 6 महिन्यापूर्वी यांनी रद्द केलं. आता हाणलं समजा
ते म्हणतात हाणलं तर तो गुन्हा आला, फौजदारी दाखल करायचं. मग मला दिल्लीच्या कोर्टापर्यंत नेलं, माझ्यासारखा निकाल लागला. परंतु त्यामुळं मला पॅनल करता आलं. म्हणजे निवडणुकीच्या आधीच, कारण 92ला 48% अपुरी सीट असताना, तर ह्यांनी पूर्ण पॅनल केला तर 97ला पॅनल येणार. म्हणूनच आता जे चेअरमन भावी त्यावेळेस ते चेअरमन होते, आता पुन्हा ते चेअरमन होणार आहेत का तीच जनता ठरवणार आहे. त्यांनीच हे कृत्य केलं माझ्याशी बेकायदेशीर. उद्या आहे ना कोर्टात ओपन केस, मग खरं असेल ते कळणार आहे कोर्टात. 97 नंतर आज केस उद्या कोर्टामध्ये आहे. काय उद्या काय सांगता. नाही, माझा प्रश्न असा होता की छत्रपती कारखाना आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलाय, ते सांगतो ना. ते एक साधारणपणे कारण काय असावीत, म्हणजे महत्वाची कारण. बरोबर आहे की 92 साली मी साक्षीदार आहे, त्यावेळेस कारखाना 1 नंबरवर होता, बरोबर आहे का नाही. आणि 91 साली बाबालाल काकडेंचा पाडून आणला अजितदादांनी, तो ताब्यात घेतला. 91ला 1 वर्षाचाच फरक आहे का नाही. 92ला मी साक्षीदार आहे, त्यावेळेस परिस्थिती चांगली होती. सोमेश्वरची परिस्थिती म्हणजे विकण्यासारखी होती आणि तो आज 1 नंबरवर आहे. आणि ज्या कारखान्याची परिस्थिती चांगली होती तो खाली का. एकच नेतृत्व आहे, मी काय टीका करत नाही, पण मला बी कळा ना का खाली. 1 नंबर बरं हुशार लोक होती सगळे. आणि बापू चेअरमन होते 93 ते 2003. बापू हुशार होते. आता तुम्ही म्हणता अडचणीत, परत तुम्ही बापूला आणताय. मग 10 वर्ष बापूंनी केलं काय. आणि बापू चांगले होतं त्यांना काढलं का, मध्येच मंत्रीसाहेब भरण्यांना केलं का. म्हणजे तुमचं काय चाललेलं असतं मला काय कळाना. तर परिस्थिती अडचणीत का नाही, अडचणीत घालत आणलेले, अडचणीत जाण्याचं कारण आहे. पण त्यांच्या एक लक्षात यायला पाहिजे होतं, महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकमेव कारखाना 2 तालुक्याचा म्हणजे संसरचा, बरोबर आहे का नाही. मग त्यांना एकच लक्षात घ्यायला पाहिजे, हा गाळा जायचं काय कारण आहे. मी तर म्हणतो, ही म्हणतात आता कारखाना वर आणायचा मग ह्या कारखाना खाली कोणी नेला ते सांगा ना. तुम्हीच 4 लोक पाहताय कारभार आणि तुम्हीच म्हणताय. आता सगळ्यात धन्यवाद मानायचं म्हणजे जे वर्तमानपत्र हे ते ज्या दिवशी मुलाखती झाल्या छत्रपतीला, त्यावेळेस त्या सगळ्या म्हणजे ते तुमचं चॅनल असतील, प्रसिद्धी महाराष्ट्रात झाली, त्याबद्दल धन्यवाद. काय प्रसिद्धी झाली, छत्रपती कारखान्याचं इलेक्शन बिनविरोध, अशी सगळीकडे चर्चा महाराष्ट्रात झाली. आणि मग ते एक झालं पॅनल तर एकतर्फी. मग हे कसं काय अंदाज कळते बाबा चॅनलवाल्यांना म्हणला त्यांचं धन्यवाद. अजून सभासद फॉर्म भरतात तर तुम्ही एकतर्फी. आम्ही बेलो ना पॅनल करायचं का नाही ते अक्षरशः बेलो एकतर्फी करून टाकली दादांनी सगळ्यांना. चेअरमन मी पृथ्वीराज बापूंना केलं. मी खरंच फॉर्म भरायला गेल्यानंतर बापू समोर आले. मला समोर आल्यावर मला वाटलं हत्तीच चालत आले. खरंच मला तसं वाटलं, ताकद आहे बापूच्या हत्ती, कारखाना चालवायला पाहिजे होता हत्तीसारखं. आणि मी बरं का समोर आल्या बापूंनी नजर टाकली फॉर्म मारताना. मी काय खोटं बोल, मी थोडं घाबरलो, पण परत धीर धरला. अरे हत्ती असला घाबरायचं नाही. आपण सुनील काळे म्हणजे काळी मुंगी आहे, एक छोटीशी मुंगी आहे. हत्ती किती जी मोठा असला ताकद असला, कारखाना चालवण्यासाठी काळी मुंगी त्यांनी पाय दिला तरी मी मरू शकत नाही. काही केलं तर मी मरू शकतो. पण हत्ती जर असा बसला आणि मी जर कानात गेलो तर ती हत्ती दादांचं सुद्धा काय ठेवणार, तंबू फाडून टाकणार. मला एक मुद्दा सांगायचा तो अजून तुम्ही त्याच्यावर आला नाहीत. बरं, आता तुमच्याकडं छत्रपती कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी, समजा तुमचं पॅनल निवडून आलं, तर छत्रपती कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी तुमच्याकडे काय महत्त्वाचे मुद्दे आहेत किंवा तुम्ही काय करणार आहात. अगदी बरोबर आहे. त्यांचा मुद्दा काय, परत बापूंना आणायचं, कारखाना अडचणीत, त्यांनीच अडचणीत आणला, तेच होते बापू. आम्ही असं म्हणतो, कारखाना निवडून आल्यानंतर आम्ही 350 कोटी कर्ज आहे आणि हे करतात लोही कर्ज झाले, कर्ज झाले ना, कर्ज तुम्हीच केलं आहे ना. पण माझा पॅनल आल्यानंतर मी एखाद्या उद्योगपतीच्या पाया पडेल, बाबा हा शिवाजी महाराजांचा कारखाना आहे, आम्हाला 350 कोटी म्हणजे तुम्हाला फार नाहीत. मग शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यावर कोणी मदत करेल. नाही मदत केली तर सरकारमधली येतील, बघा राव शिवाजी महाराजांचा कारखाना आहे, मदत करा म्हणेल. आणि त्यांनी नाही मदत केली तरी आम्ही खंबीर आहोत. आमच्याकडं माझी चीफ इंजिनियर आहेत, ते म्हणाले मला सुनील शिवाजी महाराजांचा कारखाना आहे. मी चीफ इंजिनियर इथंसुद्धा होतो, इंदापूर सहकारीला होतो, आता मी रिटायर झालेला आहे. माझी मुलं अमेरिकेला आहेत. ते म्हणजे चीफ इंजिनियर म्हणजे निकम साहेब, त्यांचं मी अभिनंदन करतो. त्यांनी मला धीर दिला, कारखाना तू ताब्यात आण. मी 12 कारखाने एका व्यक्तीला काढून देते. बोत्रे पाटील का कोण आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यांना 12 कारखाने त्यांनी काढून दिलेले आहेत. मग छत्रपती म्हणले काय करायचे आपण बघू.
नाही, पण छत्रपती कारखान्याला 350 कोटी रुपये लागणार असं तुम्ही म्हणताय. ते एखाद्या उद्योगपती त्यांच्याकडून मिळाले नाहीत तर? उद्योगपती नाही मिळाले. आम्ही ज्यांनी जे कारखाना चालवला 32 वर्षे त्यांच्या दारात बसू का रे बाबांनो, का घालावला कारखाना? नाही, सभासदांनी एक लक्षात घ्या, सभासदांनी तुमच्या ताब्यात दिल्यानंतर तुम्ही तो कारखाना ऊर्जित अवस्थेत आणण्यासाठी काय काय करणार आहात? अगदी आमचं म्हणजे आम्ही मेवा खायला जाणार, आम्ही खाणारच नाही म्हणलं तोट्यात परत कसं जाईल? का तोट्यात गेलं ते कारण शोधणार. आणि कारण बाबा ह्याला कसं मदत घेता येईल सरकारची. सरकार तसं काय विरोध नसते, एक परपंच आहे. अजितदादा म्हणणार आहेत त्याला काय परपंच बुडवा? अजितदादांनाच म्हणलं या आमचा आलाय, या ना तुम्ही मदत करा ना, तुमच्यात ताकद आहे. अहो 350 कोटी म्हणजे किरकोळ आहेत. कोण कोण म्हणतं कुठं मद्य घोटाळा किती हजार कोटी, कोण कोण म्हणतं 70,000 कोटी. नाही, मुद्दा असा आहे की छत्रपती कारखान्याचं जे आर्थिक व्यवस्थापन आहे ते करण्यासाठी अगदी ऊस तोडणी वाहतुकीच्या करारापासून सुरुवात करावी लागणार आहे. ते अगदी कारखान्याच्या मशिनरी आणि माल तारण कर्जापर्यंत त्याची तजवीज किंवा त्याची प्रक्रिया करण्याचा काय तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवलं असतंय? पण कसं आहे, कुणी असलं आमदार झाला की पहिल्यांदा कळतं का, चेअरमन झाला की तिथं मी गेल्यानंतर काय काय करावं लागेल, कशी पावलं टाकलं. आमच्यात कारखाना चालवण्याची धमक आहे. तुम्ही 32 वर्षात तुमच्यात धमक असून तुम्ही केलं नाही, पण आम्हाला अडचणी असून आम्ही करणार ना, आम्ही खाणारच नाही म्हणलं तोट्यात जायची काय कारण आहे? खाल्ल्यामुळे तोटा जातो, नाही खाल्ल्या तोट्यात जाय कर. बरं छत्रपती बाजार त्यांनी काढला, आता साधं उदाहरण बरं का, साधं उदाहरण आहे. छत्रपती बाजार काढला त्यावेळेस पृथ्वीराज जाचक चेअरमन होते, तिकडं विठ्ठलराव जाचक चेअरमन होते. छत्रपती बाजार म्हणजे काय निर्मिती करतो का टोटा व्हायला? की 100 रुपयाचे गाड्या काय वस्तू घेतली आणली आपण आणि ती विकली तर काय 90 रुपयात विकतो का? ती 110 रुपयाला विकतो. मग तोटा कशाचं काय? अजितदादा म्हणले की आम्ही ज्यांना चेअरमन नेमलं ते सुपारी खिशात घालून यायचे, वेलदोडे खिशात घालून यायचे. मग तुम्हाला ती पटत होती, मग तोट्यात जाणार ना. तोट्यात तुम्हीच घालवला, तुम्हाला माहीत होतं ही लोकं खात्यात आणि त्यांनाच परत तो आणखी त्यांनी मग 10 वर्ष केलं काय? तुम्ही हुशार होता. आणि सर्वात महत्त्वाची बाब आहे, सरकार मायबाप सरकारला सांगतोच की 93 साली या कारखान्याला फार मोठी संधी आलेली होती की कारखाना महाराष्ट्रात 1 नंबरवर गेलेला. ती संधी म्हणजे तुम्हाला कारखाना वाढवायचा म्हणलं तर कारण लागतं बाबा, गेटकेन वाढला आहे का, काय झालं आहे का. पण ही संधी आली होती, परमेश्वराने दिली होती छत्रपती संधी. ही संधी त्यावेळेस 93ला कोण होते? 2000 ती जनतेने पाहावं सभा. मग संधी का घालवली? म्हणजेच योग्य वेळी योग्य निर्णय घेतले नाहीत. संधी कुठली आली ती सांगतो. चौपट गावं झाली. तुमच्या घरी माऊली 10 पाहुणे आले तर तुमच्या घरात 4 माणसं आहेत, तुम्ही 4 कपाचंच पातेलं ठेवता. पण 10 माणसं तुमच्या घरात आलेत, पातेलं मोठं का केलं नाही? चहाचं ठेव. ज्या माऊली तुमच्या माऊलीला कळतंय की 10 माणसं 20 माणसं चौपट आलीत की मुलाला तुमच्या बघा आली तर 50 माणसं आले की पातेलं मोठं ठेवतो. मग इथं कारखान्यात वंचित राहिलेली गावं नवीन नाहीत, पूर्वीच वंचित राहिलेली गावं पुन्हा आली. म्हणजेच किती मोठं कारण होतं सरकारला, आम्हाला मायबाप मोठा कारखाना करायचा आहे, गावं आल्यात परत भविष्यात वाढ. मग 93ला कारखाना जर मोठा केला असता 10,000 टनी पृथ्वीराज बापूने, मी म्हणतो, तर ही ऊस दुसरीकडे घातला नसता. कारखाना 10,000 टनी केला असता तर तो 400 टनी झाला असता किंवा 200 कोटीत झाला असता. त्याला सबसिडी मिळाली असती. म्हणजे सबसिडी म्हणजे काय की समिती होती, हे जी घोरपडे काहीतरी समिती होती, त्याचा असं जुना नवा कारखाना दुरुस्त करताना लिव्हीत आपण 40% लिव्ही देत होतो माऊली त्या काळामध्ये. 40% लिव्ही म्हणजे 1 लाख पोत्याला 40,000 पोती देत होतो. आणि मग 5 लाख पोती काढली तर 2 लाख पोती आपण निम्म्या पैशांचं ती लिव्हीच माफ झाली असती तर. आणि शिवाय सवलती मिळतात, 200 कोटी सवलती 200 कोटीत झाला असता त्यावेळेस कारखाना. का केला नाही बरं? माणसं गावं वाढले, 54-16 गावाचे कारखाना नसतो. असू द्या, मी खोलात जात नाही, निवडणुकीच्या वेळेस खोलात जातो की खरंच बाबा ही म्हणतात की बाबा माझ्या काळात भाव दिला. मग आता मला एक सांगा, छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीचं वातावरण आहे, तापलेलं आहे, सगळेजण आपापल्या मतदारसंघात किंवा उमेदवारांच्या भेटीगाठी घेतात.
तुम्ही इथे काकडी काढत बसलेला आहात एकदम निवांत. आम्हाला जरी मी विरोधात असलो, दादाची कामगार म्हणजे अजित दादांचं काम हे मी पाहतो पाठबट, आणि तालुका किती सुधारवला. मी म्हणतो पाणी काय आणता नाही, त्यांनी चुकीचं बोलला तर चुकीचं नाही, त्यांना उदाहरण वेगळं देता आलं नाही. पाणी कसं आहे, धरणं होत नाहीत काही नाही, ते दादा रोखठोक बोलतात, सगळं पटलं. आणि दादा बोलले त्या आम्ही काही आम्हाला बोलावलंच नव्हतं, सर्व पक्ष म्हणले. मी पक्षात नसतो तर जिजामाता पॅनल पाहिलाय, मला तर पहिलं बोलवायला पाहिजे होतं. मला म्हणजे आम्हाला किती गरीब समजतात, अजून आम्ही गरीब आहोत पण मनाने मोठं आहे, ताकदीनं मोठं आहे. आम्हाला ताकद ही सभासदांची. तुम्ही बिनविरोध केलं तरी 22,700 लोकांना अपमान वाटला, त्याचा फायदा आता होणार आहे. बिनविरोध होत नसतं, जिजामाता उतरलेला आहे. खूप खूप धन्यवाद. तर हे होते सुनील काळे, जिजामाता पॅनल घेऊन छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत उतरण्याचा त्यांचा मनोदय आहे, आणि ते सांगतायत की आम्ही कसल्या परिस्थितीत ही निवडणूक उतरणार, लढणार आणि जिंकणार असं त्यांचं म्हणणं आहे. फक्त कारखान्याच्या या सगळ्या प्रक्रियेवरती, कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी काय उत्तरं दिली ते तुम्ही पाहिलेले आहेत. एक महत्त्वाची गोष्ट अशी की येणाऱ्या दिवसामध्ये 2 मे नंतर नेमकं चित्र स्पष्ट होईल, आणि त्यानंतर नेमके कोणते पॅनल या निवडणुकीत उतरतात आणि कशा प्रकारे प्रचार रंगतो ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद.